नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ की प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचे स्वरूप राज्यामध्ये कसे बदललेले आहे। तर मित्रांनो, ही योजना मागील काही दिवसामध्ये 1 रुपयात शेतकरी आपल्या पिकाचा पीक विमा काढत होते, परंतु मागील काही दिवसामध्ये गैरप्रकार झाल्यामुळे शासनाने आता जुनी प्रधानमंत्री पीक विमा योजना जशीची तशी राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया या योजनेचे स्वरूप व व्याप्ती कशा प्रकारे राहणार आहे। मित्रांनो, या योजनेमध्ये प्रमुख बदल पुढील प्रमाणे आहेत। शेतकऱ्यांचा हिस्सा यापूर्वी 1 रुपयात पीक विमा योजना होती, परंतु आता सुधारित योजनेनुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचा काही प्रमाणात हप्ता भरावा लागणार आहे। हा हप्ता कसा असेल तर खरीप हंगामासाठी विमा हप्त्याचा 2%, रब्बी हंगामासाठी विमा हप्त्याचा 1.5%, नगदी पिकांसाठी विमा हप्त्याचा 5%, यातील उर्वरित हप्ता केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे। उद्देश या बदलाचा मुख्य उद्देश पीक विम्यातील गैरप्रकार रोखणे हा आहे। कप अँड कॅप मॉडेल नवीन सुधारित योजनेत कप अँड कॅप मॉडेल 80ला 110च्या रेशोप्रमाणे अंतर्गत विमा भरपाईचे निकष निश्चित करण्यात आले आहेत। योजनेचा कालावधी मित्रांनो, ही सुधारित योजना सन 2025-26च्या खरीप हंगामापासून लागू होईल आणि खरीप 2025 ते रब्बी 2025-26 या कालावधीकरिता लागू राहील। या योजनेमध्ये समाविष्ट आपत्ती या योजनेअंतर्गत पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण केले जाईल। यामध्ये वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, नैसर्गिक आग, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड तसेच कीड व रोग इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश असेल। मित्रांनो, या योजनेची पार्श्वभूमी कशी राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविली जात होती। 2023 पासून राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना लागू करण्यात आलेली होती। मात्र या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही गैरप्रकार समोर आल्याने राज्य सरकारने योजनेत आवश्यक बदल करण्याचा विचार केलेला होता। अखेर आता सरकारने सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर करत नवीन अटीनुसार योजना राज्यात लागू केलेली आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल। मित्रांनो, सुधारित पीक विमा योजनेची व्याप्ती सुधारित पीक विमा योजनेची व्याप्ती पुढील प्रमाणे आहे। समाविष्ट पिके मित्रांनो, या योजनेत खालील प्रमुख पिकांचा समावेश असेल, जसे की अन्नधान्य पिके, भात, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, तूर, मूग, उडीद इत्यादी। तेलवर्गीय पिके यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, मोहरी इत्यादी पिकांचा समावेश असेल। नगदी पिकामध्ये कापूस, ऊस, हळद, आले, मिरची, कांदा, बटाटा, टोमॅटो इत्यादी काही निवडक बागायती पिकांचा समावेश असेल। मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी अधिसूचित पिकांची यादी वेगवेगळी असू शकेल। भौगोलिक व्याप्ती मित्रांनो, या योजनेची भौगोलिक व्याप्ती ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असेल। राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि त्यातील अधिसूचित महसूल मंडळे किंवा तालुका स्तरावर ही योजना राबविण्यात येईल। या योजनेमधील समाविष्ट जोखीम आपत्ती या योजनेअंतर्गत पिकांचे खालील नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी संरक्षण दिले जाईल, जसे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, मोसमी प्रतिकूलता, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, ड्राय स्पेल्स, कीड व रोग, काढणी पश्चात नुकसान, काढणीनंतर 12 ते 14 दिवसांच्या आत शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकांची अतिवृष्टी, चक्रीवादळ किंवा अवकाळी पावसामुळे होणारा नुकसान याचा सुद्धा मित्रांनो यामध्ये समावेश असणार आहे। या योजनेमध्ये कोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात। राज्यातील अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील। यात कर्जदार ज्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलेले आहे आणि बिगर कर्जदार ज्यांनी पीक कर्ज घेतलेले नाही, दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश राहील।
योजनेचा कालावधी. मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार ही सुधारित योजना सन 2025-26च्या खरीप हंगामापासून लागू होईल आणि खरीप 2025 ते रब्बी 2025-26 या कालावधीत लागू राहील. यानंतरच्या कालावधीसाठी नवीन शासन निर्णय येऊ शकतो. आर्थिक मर्यादा. कप अँड कॅप मॉडेल 80:110 या मॉडेलनुसार विमा कंपनीला जास्तीत जास्त 110% विमा भरपाई द्यावी लागेल आणि कमीत कमी 80% भरपाई द्यावी लागेल. असे काही निकष मित्रांनो या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. यामुळे पीक विमा कंपन्यांची जबाबदारी आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची मर्यादा निश्चित होते. थोडक्यात सुधारित पीक विमा योजनेची व्याप्ती ही राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करणे हा आहे, ज्यामध्ये विविध पिके, भौगोलिक क्षेत्र आणि आपत्त्यांचा समावेश राहील. मात्र शेतकऱ्यांचा काही प्रमाणात सहभाग आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. कीड व रोगामुळे होणारे नुकसान. मित्रांनो, या योजनेमध्ये कीड व रोगामुळे होणारे नुकसानाचा समावेश केलेला आहे काय? पेस्ट अँड डिसीज. कीड व रोग या बाबीचा पीक विमा योजनेत समावेश असला तरी त्यांच्या नुकसानीच्या मूल्यांकनाचे आणि भरपाईचे काही विशिष्ट निकष असतात. पीक विमा योजनेत कीड व रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश आहे. याचा अर्थ जर तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर कीड लागून किंवा रोग होऊन उत्पादन घटले तर तुम्हाला विमा संरक्षण मिळू शकते. परंतु याचे मूल्यांकन आणि भरपाईची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. सर्वसाधारणपणे उद्भवणारे कीड व रोग, शेतात दरवर्षी येणारे सर्वसामान्य कीड व रोग ज्यामुळे अल्प नुकसान होते यांचा यात समावेश नसतो. फक्त मोठ्या प्रमाणात आणि अनपेक्षितपणे होणाऱ्या प्रादुर्भावामुळे जेव्हा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तेव्हाच याचा विचार केला जातो. व्यापक प्रादुर्भाव. कीड रोग किंवा रोगाचा प्रादुर्भाव हा स्थानिक पातळीवर नसून तो एका मोठ्या क्षेत्रात, उदाहरणार्थ संपूर्ण गाव, महसूल मंडळ इत्यादी ठिकाणी झालेला असेल तरच पीक विम्याचा लाभ त्यांना मिळू शकेल. जर फक्त तुमच्या शेतातच प्रादुर्भाव असेल आणि आजूबाजूच्या शेतात नसेल तर विम्याचा दावा मंजूर होण्याची शक्यता कमी असेल. उत्पादन घट. यील्ड लॉस. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे कीड किंवा रोगामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली पाहिजे किंवा कीड किंवा रोग दिसल्याने विमा मिळत नाही तर त्यामुळे प्रत्यक्ष किती उत्पादन घटले हे पाहिले जाईल. काढणीच्या वेळी उत्पादनाचे मूल्यांकन करून ही घट निश्चित केली जाते. राज्य शासनाची अधिसूचना. काही वेळा जर एखादा विशिष्ट कीड किंवा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असेल आणि त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असेल तर राज्य सरकार त्यास अधिसूचित आपत्ती म्हणून घोषित करू शकते. अशा वेळी भरपाई मिळण्याची शक्यता अधिक असेल. वेळेवर माहिती देणे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे जाणवले असेल तर विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला त्वरित सूचित करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. विहित वेळेत माहिती न दिल्यास तुमचा दावा रद्द होऊ शकतो. सर्वेक्षण. विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतात येऊन नुकसानाचे सर्वेक्षण करतात. ते नुकसान प्रमाण, कीड रोगाचा प्रकार आणि त्यामुळे उत्पादनावर झालेला परिणाम याची नोंद घेतील. थोडक्यात तर मित्रांनो, पीक विमा योजनेत कीड व रोगामुळे होणाऱ्या नुकसानाचा समावेश असला तरी ते नैसर्गिक आपत्तीप्रमाणे सरसकट गृहीत धरले जाणार नाही. व्यापक प्रादुर्भाव, लक्षणीय उत्पादन घट आणि वेळेवर माहिती देणे हे घटक विम्याचा दावा मंजूर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. शेतकऱ्यांनी नेहमीच आपल्या पिकाचे आरोग्य व्यवस्थित तपासणे आणि आवश्यकतेनुसार कीटकनाशके, बुरशीनाशके वापरणे हे अपेक्षित असते, जेणेकरून नुकसान टाळता येईल.